जी नमस्कार। मेरा नाम रवि प्रकाश है। जितने भी साउथ फिल्म्स जो भी देखते हैं या जितने भी साउथ फिल्म्स के फैंस हैं डेफिनेटली मुझे पहचानते होंगे। और आज मैं यहाँ पुणे में दादा साहेब फाल्के फिल्म इंस्टीट्यूट का जो समिट है, मतलब जो यंग टैलेंट जो इंडस्ट्री आना चाहते हैं उनसे मिलने के लिए यहाँ पे पुणे में आज गणेश क्रीड़ा कला मंच में जो समिट हो रहा है, इस मंच में पार्टिसिपेट करने के लिए मैं यहाँ पे आया हूँ। स्पेशली क्या है कि हम एक्सेप्ट करते हैं जो भी बाहर से भी आते हैं, उनको अपना बना के उनको इतना इज़्ज़त मिलता है हमारे यहाँ इंडस्ट्री में। तो डेफिनेटली प्लीज़ वेलकम, बट कम प्रिपेयर्ड। आगामी आपके कौन से प्रोजेक्ट आ रहे हैं, जैसे साउथ में और बॉलीवुड में कुछ प्रोजेक्ट आ रहे हैं क्या? बॉलीवुड में तो अभी कुछ है नहीं। मराठी में एक पिक्चर मैंने किया है जिसका डायरेक्टर योगेश भोसले हैं और मेन जो लीड है वो गौरी इंगवाले है ना, महेश मंजरेकर जी, हाँ गौरी। तो मेन जो है आज मेरे ख्याल से उसका भी कुछ अनाउंसमेंट होगा। तो इसके बारे में मैं कुछ ज़्यादा बोल नहीं सकता हूँ जब तक प्रोडक्शन टीम से कुछ ऑफिशियल इंफॉर्मेशन नहीं है। तो दैट इज़ इट। मराठी में तो ये पिक्चर में अभी काम किया था, तो वेरी एक्साइटेड कि कब रिलीज़ होगा, ऑडियंस कैसे रिसीव करेंगे, इस वेरी एक्साइटेड, वेटिंग फॉर इट। आपका डेब्यू हो रहा है मराठी? करेक्ट। चंडी। हाँ, डेब्यू मतलब डेब्यू नहीं बोल सकते हैं क्योंकि 2 साल पहले मैंने एक फ़िल्म किया था अहो विक्रमार्का देवगिल जी के साथ। तो वो एक्चुअली तेलुगु और मराठी दोनों साथ में मिल के बनाए थे हमने। तो या यू कैन से दिस इज़ अ वेरी वेरी इम्पॉर्टेंट प्रोजेक्ट फॉर मी हियर इन मराठी। थँक यू व्हेरी मच। खूप आवडला मध्ये आणि मला वाटतं की प्रेक्षक खूप चांगले होते आज इथे. आणखीन मला वाटते की ज्या पद्धतीने मोठा इंटरॅक्शन झाला माझा फिल्मबद्दल, फिल्म मेकिंगबद्दल खूप मजा आलं मला. आणखीन खूप वेगळ्या वेगळ्या फिल्मचे क्वेश्चन्स होते जे प्रेक्षकने मला विचारले की फिल्म मेकिंगचा बद्दल, फिल्ममध्ये संघर्ष जे असते आपल्याला करायला आहे त्याच्याबद्दल मी बोललो. त्यानंतर माझे फिल्मबद्दल ते बोलले की तुम्ही कास्टिंग कशी करता, जर का तुम्ही पिक्चर बनवतात तर तुमचं कास्टिंगचा प्रोसेस काय असतो त्याच्याबरोबर मी बोललो की पेज 3, चांदनी बार, फॅशन, हिरोईन सगळी पिक्चरच्या बद्दल आम्ही उल्लेख केलं. आणखीन स्टोरीबद्दल उल्लेख केले की कास्टिंग स्टोरी कशी असते, किती तुम्ही रिसर्च करतात, जर का एक चित्रपट तुम्हाला बनवायची असेल तर किती रिसर्च करतात त्याबद्दल पण मी बोललो. आणि खूप चांगला इंटरॅक्शन राहिला प्रेक्षक बरोबर. आगामी काळात तुमचे कोणते प्रोजेक्ट येतात आणि दादासाहेब फाळके इन्स्टिट्यूट एवढं काम करत आहे कास्टिंग संदर्भात, तर ती विद्यार्थ्यांना काय संदेश मिळेल? मी दादासाहेब फाल्के इन्स्टिट्यूशनला जे आज मला इथं बोलवलं, मला खूप खूप आनंद झाला इथे. आणि मी राजारामजीला खूप अभिनंदन देतो, त्यांची टीमला अभिनंदन देतो की चांगला एक मोठा एक कार्यक्रम आज इथे झाला आहे पुण्यामध्ये. आणखीन नवीन पिक्चर माझी येणार आहे, ते वाईफ्स ऑफ बॉलिवूड आहे. बॉलिवूडचे मागे जे असते वाईफ असतात, जे सुपरस्टारची वाईफ आहे त्यांची लाईफ कशी असतात, काय होतं आयुष्यात त्यांच्या घडते, काय काय घडते त्याच्यावर पिक्चर आहे. खूप चांगला चित्रपट आहे. त्याच्यामध्ये सोनाली कुलकर्णी आहे, मौनी रॉय आहे, आणखीन साऊथची खूप टॅलेंटेड ॲक्टर रजिना कॅसेंड्रा आहे. तर ते लवकरच येणार आहे. त्याचं पिक्चर संपली आणि त्यानंतर पोस्ट प्रोडक्शन वर्क चालू आहे. तर लवकर चित्रपट प्रेक्षकासाठी लवकर येणार. धन्यवाद. तेच जर मनात धरून बसलो ना तर पुढच्या गोष्टी करताना त्याच्यावर परिणाम होतो असं माझं आजपर्यंतचं मत आहे. त्यामुळे ते दुःख लगेच विसरायचं आणि नवीन कामाला लागायचं. आणि जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला याच क्षेत्रात आता लगेच नवीन काम काही मिळणार नाही तर काहीतरी वेगळा विषय डोक्यात घ्यायचा आणि काम करायचं. अगदी काही नाही वाटलं ना तर सगळ्यात सोपं सांगतो, दुःख काढण्याचा सर्वोत्तम प्रकार. जर फारच दुःख झालं की अगदी अत्यंत आशा होती, ही भूमिका मला मिळायलाच पाहिजे होती किंवा हे मिळणारच होतं आणि ते गेलं माझ्या हातनं शेवटच्या क्षणी. सकाळी उठा, पर्वतीवर जा, पर्वतीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला तळजाईच्या दिशेने बघायचं आणि मोठ्यांदा 2-3दा ओरडायचं. खरंच दुःख निघून जातं, सगळा आतला कोंडलेला श्वास मोकळा होतो आणि परत नवीन कामाला लागायचं. माझं प्रामाणिक मत आहे, तुम्ही ते जर हाताशी धरून बसलात तर तुम्ही त्यातच कुडत राहता, त्याचा परिणाम पुढच्या गोष्टींवर होतो. तर हे होऊन देऊ नये. संधी हजारो येतात. आमच्या शाळेमध्ये मी मूवीमध्ये शिकलो पुण्यातच. जसा तो म्हणला मी सदाशिव पेठी आहे, तसा मी शनिवार पेठीत जन्माला आलोय पुण्याच्या.
म्हणजे पुण्याचा विचार केला तर इथे जे पुणेकर असतील तर पुण्याचं ज्याला बर्मुडा ट्रँगल म्हणतात, शनिवार नारायण सदाशिव, त्या बर्मुडा ट्रँगल मधला आहे. पण आमच्या शाळेमध्ये मला एक फार मोठे शिक्षक होऊन गेले, म्हणजे आता ते खूप मोठे आहेत, त्यावेळेला ते शिक्षक होते आमचे विद्यावाचस्पती शंकराभ्यंकर, ते माझे वर्ग शिक्षक होते. तर ते वर्गाला मला काय सांगायचं, काय मुलांनो संधी पकडावी लागते उडी मारून, त्यामुळे ती कळलं पाहिजे की ही संधी आहे. मग कोणतरी मुलगा विचारायचा, अहो सर पण डोक्यावर आलेली संधी आहे हे कळायचं कसं? तर ते म्हणले त्यासाठीच उड्या मारत राहावं लागतं. याच्यापेक्षा उत्तम प्रयत्न माझाचं उदाहरण नाही की तुम्ही कायम उड्या मारत राहा, संधी येईल तेव्हा हातात लागेल, पण तुम्हाला उडीच मारायची सवय नसेल तर समोर संधी आली तरी उपयोग नाही. अगदी बरोबर आहे सर. आता मी एका पद्मश्री प्राप्त यशस्वी दिग्दर्शकाबरोबर बसलेली आहे आणि त्याची कास्टिंगची प्रोसेस काय असते आपण आता सगळ्यांनी ऐकली. अर्थातच मी त्याच्यापेक्षा खूपच कमी काम केलं आहे. अभिनेत्री म्हणून कदाचित मी थोडं जास्ती काम केलं असेल, पण दिग्दर्शिका म्हणून मी आत्तापर्यंत 5 चित्रपट बनवले आहेत. पण मधुरजी म्हणाले ते अगदी खरं आहे की कुठेतरी तुम्हाला ते क्लिक व्हायला लागतं की कोण या रोलसाठी करेक्ट असू शकेल. पण हे झालं महत्त्वाच्या भूमिकांसाठी. तरही अशा अनेक भूमिका असतात की ज्यांच्यासाठी ऑडिशन्स घ्याव्या लागतात आणि त्या ऑडिशन्समधून कलाकार आपल्याला निवडावे लागतात. कारण एक सिनेमा म्हटलं की त्याच्यात काही 2-3 पात्र नसतात, त्याच्यात 100-1 पात्र असतात. त्यामुळे ती पात्र ऑडिशनमधून नक्की मिळतात आणि तुम्हाला अनेक होतकरू आज इथे अभिनेत्री आहेत आणि त्यांना ऑडिशन हा एक मार्ग नव्याने उपलब्ध झालेला आहे. जसं मधुरजी म्हणाले गेल्या 8-10 वर्षामध्ये हे खूप वाढलेलं आहे. पण ही ऑडिशन आपण कुणासाठी देतो, कुणाकडे देतो आणि त्याचं पुढे काय होतं हे थोडंसं बारकाईने